आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरुण सोबत उभी राहा, मी आरती ओवाळते. एक मिनिट. जानकीताई सारखी दिसणारी सीता पहिल्यांदाच आपल्या घरी येते. तिचं पण स्वागत करूया. आमच्या दोघांसोबत तिचं पण चांगलं व्हावं म्हणून तिची पण आरती ओवाळा. अगं त्यात काय एवढं, तिची पण आरती ओवाळते. अगं नाही ग, किती झालं तरी ती मुलगी पाहुणी आहे ना. आरती फक्त घरातल्यांसाठी ओवाळली जाते ना, हीच संस्कृती आहे. ती पण आपल्या घरातलीच एक आहे बाबा. त्यात काय झालं, आरती ओवाळू शकतो. तू माझ्या बाजूला ये, ओवाळा. हा, आद्या ये सीता. ये का सीता, अगं बस ना. नको, मी ठीक आहे. तू जास्त विचार करू नकोस. आमचे बाबा एकदम फ्री माइंडेड आहेत. बस अगं बस ग. ये. तू मूळची केरळची आहेस का? नाही, तमिळनाडूची. तमिळनाडूची आहेस का तू? पण तुझ्या बोलण्यावरून तर असं काही वाटत नाही. तुझ्या आई वडिलांनी शिकवली नाही का? तिला आई वडील नाहीये. ती अनाथ आश्रमात वाढलीये. तिला त्यांची कधीच कमी वाटली नाही. पण आश्रमातल्या कारस्थानामुळे तिला तिथून पळून जावं लागलं. अगं हे तू काय बोलतेस? ती इथे यायला तयार नव्हती. मी तिला जबरदस्ती इथे घेऊन आले. हे तू बरं केलंस गंगा. जानकी सारखी दिसणारी तू, तुला आश्रमात राहायची काही एक गरज नाहीये. आमचं हे कुटुंब आता तुझंच आहे. आता हे तुझंच घर आहे आणि या घरातली सगळी माणसं तुझे नातेवाईक. तू इथे बिनदिक्कत राहू शकतेस. तुला कोणी काहीही विचारणार नाही. माझी पण एक मुलगी होती, पण दुर्दैवाने ती आता कुठे आहे मला काहीच माहित नाही. आजपासून तूच माझी मुलगी. अगं रडतेस कशाला? हा, मी कोण आहे हे माहित नसताना सुद्धा मला तुमच्या कुटुंबाचा भाग कराल असा मी विचार सुद्धा केला नव्हता. अशा कुटुंबाशी जोडलं जाणं माझं नशीब आहे. अगं तू आमच्या कुटुंबात आलीस हे आमचं नशीब म्हणायचं. जा ग जा, अंघोळ करून घे आणि जेवून घे. मंजू, हिला घेऊन जा. ये सीता. देवसेना कुठे दिसत नाहीये. तुला तिच्याबद्दल कसं माहित? गंगाने तिच्याबद्दल खूप सांगितलं. मला तिला भेटायचंय. ती शाळेत गेलीये. आल्यावर तुझी ओळख करून देते. चल.
वाटतं की हिला तू आणि गंगाने इथे नाही आणलंय, तर आपल्या देवीनेच तिला इथे आणलंय. काय रे अरुण, तुला काय झालं? कुठे काय झालं बाबा? हे बघ, गंगासोबत तुझं आता लग्न झालंय, पण जानकी सारख्या मुलीला बघून तुझं मन विचलित होणं स्वाभाविक आहे. पण तसं काही होऊ देऊ नकोस, कारण ती मुलगी आपल्या घरची पाहुणी आहे. तुला कळतं ना मी काय बोलतोय ते? हो बाबा. बाबा, हा? भगवती मातेच्या मंदिरात पूजा मी पूर्ण करू शकले नाही याची खंत वाटते. पूजा संपन्न झाल्यावर जेवढा आनंद मला झाला असता, तेवढाच आनंद मला आज या सीताला बघून झालाय. आश्रमात वाढलेल्या सीताची आपण सगळ्यांनी नीट काळजी घेऊन आपण त्या भगवती मातेचे आभार मानले पाहिजे. जा, आता तू पण आराम कर. ठीक आहे बाबा. आरती फक्त घरातल्यांचीच ओवाळली जाते ना, हीच संस्कृती आपली. बाबा, सीताला पाहिल्यावर सगळ्यांना किती आनंद झाला, पण तुम्ही असं तोंड पाडून का उभे आहात? तिला या घरात आणलं हे तुम्हाला आवडलं नाही का? असेच लांब उभे राहिलात? बिचारी अनाथ आहे ती, आश्रमात राहत होती. आपणच तिला सांभाळलं पाहिजे ना. त्यांचा सांभाळ करता करता तुला कोण सांभाळणार याचा विचार केलास? अरुण आधीच जानकीच्या आठवणीतून बाहेर नाही आलाय आणि तू तिच्यासारख्याच दिसणाऱ्या मुलीला त्याच्या जवळ आणून ठेवलेस. यामुळे किती समस्या निर्माण होतील माहितीये का तुला? एवढे हालाखीचे दिवस काढल्यानंतर आता कुठे सुखाचे दिवस जगायला लागली होतीस. अशा वेळी तू स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड बनवून होतीस. दुसऱ्यांना मदत करणं वाईट नाहीये बाळा, पण त्या कृत्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं कामा नये. जानकीताई गेली आणि म्हणूनच मला हे आयुष्य मिळालं. तिच्यासारख्या त्या मुलीला पाहिल्यावर आणि त्यात ती अनाथ असल्याचं कळल्यावर तिला असं कसं सोडून येऊ? आम्ही हनीमूनसाठी केरळला का गेलो? तिथे का ही सीता आली? आमची भेट का झाली? या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही जरा विचार केला तर तिला घरी घेऊन येण्याचा निर्णय तुम्हाला नक्की पटेल. कसं पटेल सांग? अरुणला तिच्यातून बाहेर काढायचं सोडून तिच्यासारखी मुलगी त्याच्या डोळ्यांसमोर फिरत ठेवली तर तो तिच्यातून बाहेर पडेल का? माझ्या नवऱ्याचं मन विचलित नाही होणार. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मला सोडून ते दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही. आणि तसंही सीता सुद्धा सामान्य मुलगी नाही आहे बाबा. तिची आमची ओळख नसताना सुद्धा ती माझ्यावरच्या विश्वासापोटी इथे आली आहे. आणि माझं मन सांगतं त्यांच्या मनात सुद्धा तसं काही नसेल. तू सगळ्यांच्या भल्याचा विचार करतेस ग, पण मला तुझ्या भल्याची काळजी वाटते. चुकत असशील तेव्हा तुला समजावणं माझं कर्तव्य आहे. यात काय चुकीचं आहे बाबा? तुम्ही समजताय तसं काही नाही होणार नाही असं सहजपणे बोलतेस ग तू, पण मला हे पटत नाहीये. आता सगळं काही देवाच्याच हातामध्ये आहे असं मला वाटतंय.
देवसेना, गंगा ए गंगा तू कधी आलीस? देवसेना, सोनू. अगं, या शाळेच्या कपड्यांमध्ये ना तू किती छान दिसतेस माहितीये. माझी तुला नजर नको लागायला. केरळला जाऊन तू सुद्धा अजून सुंदर दिसायला लागलीयस. माझी पण तुला नजर नको लागायला. आणि तू माझ्यासाठी गिफ्ट आणणार होतीस ना, कुठे आहे ते गिफ्ट? तुझ्याकडे बघून वाटतंय की तू गिफ्ट विसरलीयस. असं कसं तुझं गिफ्ट विसरेन राणी. तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय. तू पाहिल्यावर खूप खुश होशील. असं काय गिफ्ट आणलंयस तू? हा, चल दाखवते. ये. गिफ्ट दाखवण्यासाठी डोळे बंद करतेस माझे? मी तुला देणारं गिफ्ट सामान्य नाहीये ना. थोडा सस्पेन्स हवा की नाही? वा गंगा, सस्पेन्स ऐकून माझी आता गिफ्ट बघण्याची उत्सुकता खूपच वाढलीये. आज चल दाखवते. ये. हे ओके ओके. थांबा, सांगते. गंगा, का थांबलीस आता? तू आणलेलं गिफ्ट मला बघायचंय. चल ना आतमध्ये जाऊया ना. तुझं गिफ्ट ना अगदी तुझ्या डोळ्यासमोर आहे. ही देवसेना आहे. हो बरोबर. गंगा, तू दुसरा काहीतरी गिफ्ट आणशील असं वाटलं होतं. माझ्या आईलाच गिफ्ट मध्ये आणशील असं नव्हतं वाटलं. खूप थँक्स गंगा. देवसेना, ती तुझी आई नाही आहे ग. तिचं नाव सीता आहे. काय बाबा, तुम्ही हिचं नाव बदललं म्हणून ही माझी आई नाही का? मला काय माझी आई माहिती नाहीये. ही माझीच आई आहे. नाही बाळा, या फक्त आईसारखं दिसतात अगं, म्हणून तुला तसं वाटतं. हो तर त्यांना विचार ना तू. आई, तू माझी आई नाहीयेस असं मला बाबा सांगतायत. तू तरी खरं सांग ना. तुझे बाबा जे सांगतात ते खरंय बाळा. मी तुझ्या आईसारखी दिसते म्हणून माझी सगळ्यांची ओळख करून देण्यासाठी मला इथे घेऊन आलेत बाळा. म्हणजे तुम्ही माझ्या आई नाही आहात? सॉरी, मी चुकून तुम्हाला आई म्हटलं. तू बरोबर बोललीयस. हे तू जर गप्प बसतेस का? जानकी ताई सारख्या दिसणाऱ्या तिला आई बोलावंसं नाही वाटणार का? तुम्ही का डावताय तिला? मग काय करू? ती चुकीच्या व्यक्तीला आई समजते, मग थांबवायला नको का? अहो, चूक बरोबर हे बुद्धी ठरवते, प्रेम नाही. गंगा, तू असं का करतेस? सोडा ना. देवसेना हुशार आहे. तिला काही सांगायची गरज नाही. हळूहळू ती स्वतः समजेल.
मेहरबानी करून तिला तिच्या मनाप्रमाणे वागू द्या. देवसेना, तुला जे वाटेल ना ते त्यांना बोलव. त्या तुला काही नाही बोलणार, कळलं? ठीक आहे गंगा. ठीक आहे, जाऊन कपडे बदल. सीता तुला आता जेवण वाढेल. मी माझ्या रूम मध्ये जाऊन कपडे बदलते, तू माझ्यासाठी जेवण घेऊन ये. हा ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. पहिल्या भेटीतच देवसेनेला तू जेवण वाढून तिला खायला देणार आहेस, नाही का? आजपर्यंत गंगाच देवसेनेची आणि या घराची काळजी घेत होती, पण आता तुझ्या येण्याने या गंगाची देवसेनेची काळजी आता कमी झाली आहे. काम कमी झालं हे ठीक आहे, पण गंगा काहीच कामाची राहणार नाही याची काळजी घ्या साहेब. काय ग गंगा, तुझ्या बाबांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असं दिसतंय. तसं नाही बाबा, केरळला गेल्यापासून त्यांना फोन नाही केला ना म्हणून रागवले. बाबाच बोलतायत ना, बोलू द्या. द्या बाबा. हो हो बरोबर. तुमचं सामान रूम मध्ये ठेवलंय. हे एक्स्ट्रा सामान कार मध्ये होतं. हे त्या मुलीचं सामान आहे असं वाटतंय. हे सामान महालात ठेवू की आउट हाऊस मध्ये ठेवू, मग सांगा मला. यात विचारायचं काय? तुम्हाला माहिती नाही का? आउट हाऊस मध्ये ठेवा ना. नाही साहेब, तुम्ही कोणाला कुठे ठेवणार माहित नाही ना, म्हणून विचारून घेतलं मी. मी आउट हाऊस मध्येच ठेवतो. हा बाबा, त्यांनी सांगितलं म्हणून ठेवणार का? काय हो, सीता माझी मैत्रीण आहे. मी जिथे राहणार तिथेच ती राहणार. तिचा अपमान केलेला मी खपवून घेणार नाही. हा, हे तुझ्या मैत्रिणीच्या भल्यासाठीच मी सांगतोय. कशाला एवढं ताणून धरतेस तू? तुझं म्हणणं बरोबर असेलही, पण आपल्या घरात काय जागेची कमी आहे? या सीताला आपण आपल्या कुटुंबातलं सदस्य मानलंय ना, मग तिला आउट हाऊस मध्ये ठेवणं योग्य नाहीये. हो अरुण, सीताला इथेच राहू दे ना. तुम्ही सर्व सीतावरच्या प्रेमापोटी बोलताय हे कळतंय, पण तिला त्रास होऊ नये याचा मी विचार करतोय. म्हणूनच आउट हाऊस मध्ये ते राहतील तर बरं होईल. एक काम करा, त्यांचं सामान आउट हाऊस मध्ये ठेवून द्या. ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल तसं. तुम्ही आधीच खूप काही सहन केलेलं आहात. या घरात येऊन मला आणखीन सहन करायला नाही लावायचं. मी हे सगळं तुमच्या चांगल्यासाठीच बोलतोय. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर सॉरी. अहो, मी एका अनाथाश्रमात वाढलेली आहे. मला जिथे राहायला सांगाल तिथे मी राहू शकते. आणि माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होऊ नये असंच मलाही वाटतं. तुम्ही अजिबात असा विचार नका करू. तुम्हाला या घरात जसं राहायचंय तसं राहा. तेव्हाच तुमचा वाईट भूतकाळ तुम्ही विसरू शकता ना. म्हणून बोललो मी तुम्हाला. याचं वाईट नका वाटून घेऊ. मला माफ करा. मला माफ कर. आउट हाऊस वेगळं आणि हा महाल वेगळा आहे ना. दोन्ही आजूबाजूलाच आहेत ना. आणि मलाही सर्वसामान्य जीवनच जगायला आवडेल. तुमच्या नवऱ्याने मी जिथे खुश राहीन तीच जागा निवडलीये. तुम्ही या गोष्टीचं वाईट नका वाटून घेऊ. खरंच तुझं मन खूप मोठं आहे. तुमच्यापेक्षा नाही. अरे, देवसेनेला जेवण घेऊन येते असं सांगितलं होतं. ती माझी वाट बघत असेल ना. अरे, गडबडीत मी ते विसरलेच. चल जाऊया. माझी नंदिनी येणार म्हणून
मी तहान भूक विसरून 4 दिवसांपासून मी तुझ्या चरणांपाशी बसलेलो आहे. हे तुला दिसत नाही का? शिवाला त्याग तथा करुणाची मूर्ती सांगितलं जातं, पण तरीही तुझा परमेश्वर त्या नंदिनीला एवढा त्रास का देतोय? गेला अमावस्येला त्या पापी कुमारला मारलं हे सांगायला नंदिनी माझ्याजवळ आली होती, आणि या अमावस्येला ती माझ्याजवळ आली नाही का? अमावस्येच्या रात्री तिने विश्वरूप धारण केलं असतं तर ती कोणत्याही अडथळ्यांना सहज सामोरी गेली असती. म्हणजे ती परत बंधनामध्ये अडकली गेली की काय? भोले शंकर सर्व सृष्टीवर कृपादृष्टी ठेवून सर्वांना संकटातून सोडवतात, पण मग नंदिनी तुला या बंधनातून ते मुक्त का नाही करत आहेत ते मला सांग. मग तुझ्यासाठी हा वेगळा न्याय का? पार्वतीला आपल्या शरीराच्या डाव्या भागात बसवून सृष्टीचा तू अर्ध नारी नटेश्वर असून आमच्या वनदेवीवर एवढा अन्याय का करतोयस? आमच्यावर अन्याय झालेला तुला दिसत नाहीये का रे? अजून किती दिवस नंदिनी न्यायासाठी लढणार आहे? अजून किती दिवस? किती दिवस ती अशीच बंधनामध्ये अडकून राहणार आहे? अजून किती दिवस ती संघर्ष करणार आहे? सत्याचा विजय कधी होणार आहे सांग? तू बोलत का नाहीयेस? जोपर्यंत तू बोलत नाहीस मी कुठेही जाणार नाही. नंदिनी मला शोधत आली नसली तरी आता मी तिला शोधणार, आणि ती जिथे कुठे असेल तिथून मी तिला बाहेर काढणार. हा असं बाहेर काढेन आणि मी तिला आणेन, तुझी शपथ घेऊन सांगतो. हे फोटो गंगाची कन्या पूजा करताना काढलेले आहेत माहितीये. गंगाला पाटावर बसवून बाबा तिच्या डोक्यावर तीर्थ जल ओततायत. गंगाची कन्या पूजा होईपर्यंत कोणीही घरात जेवायचं नाही असं सांगितलं होतं आम्हाला. लग्नाच्या दिवशी गंगाने मला आणि बाबांना उपाशी ठेवलं होतं. खरंच? हो ना. ठीक आहे तिला अल्बम दाखवून झाला असेल तर येऊन झोप. थांब गंगा, मला सगळे फोटो दाखवू देत त्यांना. ही गंगाची मुहूर्ताची साडी आहे. ही माझ्या पसंतीची आहे. मी पसंत केलेल्या साडीत गंगा कशी दिसते? इंद्राच्या दरबारातली अप्सरा. या अप्सरेच्या गळ्यात बाबा मंगळसूत्र बांधतायत बघ.